सगळेजण आय होप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे नाही का। मस्त खायचं, स्वस्थ राहायचं, छान एकदम व्यवस्थित आपली आपली लाईफ जगायची। तर सुरुवात करूया आजच्या एका ब्लॉगला। बरेच दिवस झाले ब्लॉग्स शूट करायला, मला व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही। त्याचं कारण काय होतं की तुम्हाला तर माहिती आहे, मला 2 मुली आहेत, नंदिनी आणि शार्वी। एक 8 महिन्याची आहे, एक 4 वर्षाची। तर त्या दोघींची काळजी घ्यायला लागते आणि बाकी इतर जबाबदाऱ्यासुद्धा असतात। म्हणजेच की एक आपली सून म्हणून आणि एक हाऊसवाईफ म्हणून आपल्या जबाबदाऱ्या असतात, एक आई म्हणून आपल्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात। तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता खरंच खूप जास्त नाकी नऊ येतात आणि त्यामुळे ना आपल्याला जर काहीतरी करायचं असेल ना, तर ही गोष्ट एक गृहिणीला किंवा एका स्त्रीला कुठेतरी ती मागे पडते। आणि तसंच काहीचं माझं तरी आहे। या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे ना थोडासा वेळ कमी मिळतो, पण जो काही वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी काहीतरी माझा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करते, काहीतरी छोटंसं करण्याचा प्रयत्न करते। तर आजचा एक ब्लॉग घेऊन आलेले आहे, हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की मला बरेचसे कमेंट्स होते, इंस्टाग्रामवर DM-सुद्धा आले की काय झालं ताई, तू का बंद करते आहेस, आणि अशा बऱ्याचशा कमेंट्स होत्या। तर त्या कमेंट्सला रिप्लाय देऊन मी अक्षरशः म्हणजे मला वैताग येतो या कमेंट्सला उत्तरं द्यायला। म्हणजे आता समजा एक मी व्हिडिओ टाकला आणि त्यावर कमेंट असली की छान आहे व्हिडिओ, तर त्या कमेंट्समुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं। पण काही प्रश्न असतात जे आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल असतात, काही गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या गोष्टींबद्दल असतात। तर त्या कमेंट्सला उत्तर देताना ना थोडंसं कुठेतरी मन आपलं चलबिचल होतं की नेमकं आपण काय उत्तर द्यावं। तर तसंच थोडंसं माझंही होतं। तर याच कमेंट्सला आता मी एक कमेंट सांगते। XYZ एक ताई आहेत, तर त्यांनी मला कमेंट केली की ताई तू काय म्हणजे तू व्हिडिओ करणं बंद केलंस आणि तू तुझं आता सुरू केलेलं आहेस, तर तुझं काम तू प्रामाणिकपणे कर आणि तू यशस्वी होशील आणि बाकी तर कुणाचं नाव घेऊ नकोस वगैरे। हां, ॲक्च्युली मला सांगायचं नाहीच आहे, हो बरोबर, मला सांगायचं नाहीच आहे। तर अशा काही कमेंट्स होता। तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असेल, तर मग मी थोडक्यात हे उत्तर देते की हो, मी माझं काम प्रामाणिकपणेच करते आहे। मी त्या कमेंट्सला एक उत्तर दिलं होतं, पण कालांतराने ती कमेंट डिलीट झाली। कशी झाली, कोणी केली, आय डोंट नो। त्या व्यक्तीनेच, XYZ व्यक्तीनेच ती कमेंट डिलीट केली असेल, जे ते कॉमेंटेटर होतं त्यांनी। तर ही कमेंटला मी उत्तर दिलं होतं की हो ताई, मी माझं काम प्रामाणिकपणेच करते आहे आणि मी प्रामाणिकपणेच करत राहीन आणि प्रामाणिकपणावर आणि चांगुलपणावर माझा विश्वास आहे। मला कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीची गरज नाही आहे यशस्वी होण्यासाठी, आणि मी जर प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिले तर मी नक्कीच यशस्वी होईन। याच्यामध्ये यावर माझा पूर्ण ठाम विश्वास आहे। तर अशा काही कमेंट्स आहेत आणि खूप जास्त पर्सनल ह्या गोष्टी आहेत, खूप वैयक्तिक गोष्टी आहेत, तर ह्या मला शेअर कराव्याशा नाही वाटत आहे। तर त्याच्यामुळे प्लीज तुम्ही समजून घ्या की आणि मला प्रोत्साहन देणाऱ्या कमेंट्स तुम्ही नक्की करा। पण ह्या काही गोष्टी आहेत ज्या घडलेल्या आहेत, त्या पर्सनल आहेत आणि त्या मला सांगायला इथे सोशल मीडियावर सांगून मला त्या गोष्टींची कॉन्ट्रोवर्सी क्रिएट नाही करायची आहे। त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ बनवायला घेतला की काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतील आणि रोज आपण रेसिपीज वगैरे या अशा गोष्टी टाकतोय, तर त्याच्यामुळे सगळ्यांना बोर होऊन जातं। मग त्याच्यामुळे, आणि मी सुद्धा बोर होते, त्याच्यामुळे मग म्हटले असा एखादा व्हिडिओ बनवू की ज्याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतील, नाही का। त्यानंतर आणखी एक कमेंट होती की ताई तू कुठे राहते, तर मी
म्हणजे अगदी डिसेंबर महिन्यामधली कमेंट आहे ॲक्च्युली. तर मी त्या कॉमेंटला रिप्लाय केला की मी वाशिंदा राहते आणि हो मी वाशिंदा राहते. तर आणखी एक कॉमेंट अशी होती की ताई तुझं एज्युकेशन काय झालेलं आहे. तर माझं एज्युकेशन आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मी आय टीमधून इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि खूप छान मस्त मजेत कॉलेज लाईफ एन्जॉय करत आणि आपल्या आईवडिलांच्या शिकवण आणि संस्कारामध्ये मस्त छान लाईफ गेली. आणि त्यानंतर बाकीचं बघेन जेव्हा कधी व्हिडिओ शेअर करता आला तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी, आमचं लग्न, त्यानंतर माझं शिक्षण, या सगळ्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील ना तर प्लीज कॉमेंट करा. आणि म्हणजे तसं मलाही कळेल की मला काय व्हिडिओ बनवायचे आहेत वगैरे. तर तसं तुम्ही नक्की सांगा. तर त्या कमेंटला मला वाटतं आय होप उत्तर मिळालं असेल की माझं एज्युकेशन काय झालेलं आहे. तर इंजिनिअरिंग केलेलं आहे मी आय टीमधून. हीच करू शकतो. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की म्हणजे इंजिनिअरिंग झालेलं आहे, हिचं एवढं छान उच्च शिक्षण झालेलं आहे, तरी पण एक गृहिणी म्हणून, एक हाऊसवाईफ म्हणून की घरी का आहे. तर मी जसं सांगितलं 2 मुली आहेत, त्यांची जबाबदारी आहे. एक आई म्हणून, सून म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. त्याच्यामुळे मग मी म्हणजे हाऊसवाईफच आहे, सध्या गृहिणीच आहे. उच्च शिक्षण झालेलं असलं तरी उच्च शिक्षित गृहिणी असणं हे सुद्धा खूप छान काम आहे मी म्हणते. कारण आपल्या मुलांना आपल्याला त्या हिशोबाने संस्कार देता येतात, त्या हिशोबाने आपल्याला त्यांना शिकवण देता येते. त्याच्यामुळे शिक्षण हे खूप जास्त महत्त्वाचं आहे माझ्या मते. आणि त्या उच्च शिक्षणाचा आपल्या मुलांना, आपल्या फॅमिलीला काही ना काहीतरी फायदा होतोच. त्याच्यामुळे जरी उच्च शिक्षण झालेलं असलं ना तरी माझ्या मते कुठलीही स्त्री किंवा कुठलीही गृहिणी ही उच्च शिक्षित असली ना तर तिच्या फॅमिलीला तिला छान आधार देता येतो. इमोशनली जरी आपण फायनान्शियली काही करू शकत नाही तरी इमोशनली आणि बाकी इतर सपोर्ट आपण नक्की. ह्या काही मोजक्या कमेंट्स होत्या ज्या मला आलेल्या होत्या. यातले 1-2 DM होते आणि या मोजक्या काही कमेंट्स मी बघितल्या आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला. आणि आणखी एक तुम्हाला जे आधीपासून सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती असेल की अगदी 2-2.5 वर्ष झाले की माझा यूट्यूब चॅनल आहे. पण मध्ये ना काही इतके बॅड एक्सपिरियन्स आले जीवनामध्ये, आयुष्यात इतके बॅड एक्सपिरियन्स आले ना की त्या त्रासातून रिकवर व्हायला ना मध्ये काहीतरी गॅप होत गेला आणि यूट्यूब कुठेतरी मागेच पडत गेलं. तर आणखी एक माथेरानचा एक बॅड एक्सपिरियन्स होता लाईफमध्ये की जो सांगावासा वाटतो. माथेरानला आम्ही फॅमिलीसोबत गेलो होतो. फॅमिलीसोबत ॲक्च्युली माझे मोठे भाऊ आणि बहिणी त्यांच्यासोबत गेलो होतो. तेव्हा पण व्हिडिओ वगैरे शूट केले, मस्त छान गेलो. पण नंदिनी खूप जास्त आजारी झाली. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे नंदिनी खूप जास्त आजारी झाली आणि अक्षरशः तो प्रवास आणि ती सगळी माथेरानच्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या ड्राफ्टमध्ये तशाच्या तशा आहेत. तो व्हिडिओ बनवलेला आहे. पण तो एक्सपिरियन्स असा होता ना की ते सगळं आठवलं तरी अंगावर काटा येतो की इतकी मुलीची तब्येत अचानकच बिघडली आणि तिला रिकवर करायला 7 ते 8 महिने गेले आणि या एक्सपिरियन्समुळे पुन्हा गॅप पडला. आता डिसेंबरमध्येही तसंच झालं. तो तर म्हणजे भयानकच एक्सपिरियन्स होता की 2 डिसेंबरला मी व्हिडिओ केला आणि 3 डिसेंबरला पोस्ट केला. त्याच्यानंतर अगदी पिल्लूचं फोटोशूट केलं. फोटोशूटचा व्हिडिओ मी पोस्ट केला आणि त्यानंतर व्हिडिओ मी स्टॉप केले. कारण बरंच डेंजर एक्सपिरियन्स होता. आपली काही चुकी नसताना पण आपल्याला खूप जास्त सर्वाईव्ह करायला लागलं. फॅमिलीला माझ्यासोबत, माझ्या फॅमिलीला, मिस्टरांना, 2 मुलींना, मोठी मुलगी तर होतीच, घरीच होती. पण माझी छोटी मुलगी जी आहे शार्वी ती 2 महिन्याची होती. तर
त्या 2 महिन्याच्या मुलीला घेऊन मला खूप जास्त त्रास सहन करावा लागला आणि त्याच्यामुळे पुन्हा हा एक बॅड एक्सपिरियन्स लाईफमध्ये खूप आला आणि त्याच्यामुळे हा माझा जो छंद आहे, मला यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे करायला खूप जास्त आवडतं. टिकटॉकवर खूप जास्त मस्त पॉप्युलर होत चालले होते, प्रसिद्धी मिळत चालली होती, ग्राफ जो आहे उंच उंच जात होता. पण अशा काही परिस्थितींमुळे टिकटॉकचं एक सांगायला झालं तर टिकटॉकमुळे खूप प्रसिद्धी मिळत होती. मिस्टर आणि मी आम्ही लॉकडाऊनमध्ये खूप मजेशीर व्हिडिओ बनवायचो, कॉमेडीच्या व्हिडिओज बनवायचो. पण त्या पण व्हिडिओज मम्मी गेली सडनली अचानक आणि तेव्हापासून ना तो मूडच गेला व्हिडिओ करायचा. असे खूप सारे बॅड एक्सपिरियन्सेस आले आयुष्यामध्ये की ज्याच्यामुळे सोशल मीडियापासून आणि या सगळ्या यूट्यूब झालं, टिकटॉक झालं, इंस्टाग्राम झालं, या सगळ्या ॲप्सपासून, या सोशल मीडियापासून थोडंसं कुठेतरी गॅप द्यायला लागला आणि आपला जो छंद आहे, आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा आहे, ही सगळी इच्छा थोडीशी बाजूला पडत राहिली, बाजूला राहत गेली. आणि काही गोष्टी होत्या थोडक्यात मला ज्या सांगाव्याशा वाटल्या त्या मी सांगितल्या आणि हा व्हिडिओ केला. खरं तर ऑन कॅमेरा असं डायरेक्टली बोलायची जास्त सवय नाही आहे. मी जास्तीत जास्त व्हॉईस ओव्हरच करते. माझे व्हिडिओ आधीचे तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल, जास्त व्हॉईस ओव्हरच करते मी. तर त्याच्यामुळे ऑन कॅमेराचा हा माझा असा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की जसं मी समोरासमोर बोलते आहे. तर आय होप काही चुकलं असेल तर तुम्ही समजून घ्याल आणि काही चुकलं असेल तर प्लीज सांगा कमेंटमध्ये, म्हणजे मला स्वतःला इम्प्रूव्ह करायला मजा येते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणखी काही कमेंट्स असतील, काही जाणून घ्यायचं असेल तर त्याबद्दल नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर नेहमीप्रमाणे आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सपोर्ट करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर व्हिडिओज अँड स्टे ट्यून्ड विथ अस.